परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतातील सर्व पिकाला याचा फटका बसला आहे। ज्वारी, गहू, हरभरा पिकांचा एकूण उत्पादन क्षमतेवर देखील याचा परिणाम होणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे। जवळपास 3 ते 4 महिने शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाढवलेल्या पिकाला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने याची लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नमस्कार, अमोल शिवाजी मदने, धनगर मोहा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील काल पडलेल्या पावसानं नुकसान झालेलं आहे। पूर्ण गहू आडवा पडलेला आहे, ज्वारी आडवी पडलेली आहे, हरभरे घाटे गळाले आहेत, नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने पंचनामाची तात्काळ मदत करावी, पंचनामा करून मदत करावी ही मागणी करत आहे। मी मालोजी विक्रम मांगदरे, राहणार धनगर तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। काल झालेल्या पावसामध्ये गारपीट, वारण, वादळ हे भरपूर झाल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पूर्णतः पीक आडवं पडले। तरी सरकारला माझी विनंती आहे की ह्या सर्व पिकाचे लवकर पंचनामे करून सरकारनं सर्व शेतकऱ्याला मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्याला काहीतरी फुलाची पाकळी असे करून काहीतरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करा। खूप शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्यामध्ये काल पाऊस हे कमीत कमी शेतकऱ्यांना 4 महिन्याची मेहनत केलेली 10 मिनिटांमध्ये सुपडा साफ होऊन गेलाय। तरी याची दखल घ्यावी। मायबाप सरकारने याची दखल घेऊन पूर्ण शिवाराचा पंचनामा करून मदत जाहीर करावी ही नम्र विनंती। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।